राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी जंतर मंतरवर कॉक्रोचने म्हणजे झुरळाने जे आंदोलन केलं, त्या आंदोलनाचं काय फलित आहे? त्या आंदोलनातून एक फलित असं निघालं की त्या आंदोलनात तरुण वयाच्या मुली घाणेरड्या शिव्या द्यायला, जे ह्या वयात आम्ही देऊ शकत नाहीत. म्हणजे मुलीनं शिवी देणे आमच्या दृष्टीने एकदमच, कारण आमच्या काळात मुली म्हणजे मुलगा समोरून आला तर पाल समोरून आल्यासारखं ते चालायचं, आम्हाला कट मारायचं. आता मुली शिव्या देऊ लागल्या हो. आणि मी त्या आंदोलनाचे करते करविते मुख्य झुरळ अभिजित दिपके यांनी एक ठिकाणी मुलाखतीत सांगितलं, म्हणले शिव्या देणं हे काय गुन्हा आहे का म्हणले. मला इतकं बरं वाटलं. एक तर काय मूळ आम्ही मराठवाड्यातले, त्यात बीड जिल्हा, म्हणजे दर 3 शब्दाच्या मागे एक शिवी असतेच. मायला नेऊनशिनी अभिजित दिपकेनं आमच्या मनावरचं ओझंच उतरेलो. कारण यांनी खुद्द देशाच्या पंतप्रधानाला घाण शिव्या दिल्या. आता शिव्या दिल्या आमच्या काळात आपल्यापेक्षा मानाने वयाने मोठे असलेल्या माणसाला, भावाला, बहिणीला आहो जावं बोलावं हे असं होतंच. ते उपजतच यायचं. लहानपणी एकत्र जरी खेळत असलो तरी भाऊ थोडा मोठा झाला, वयात आला की त्याला आहो जावं बोलायचं, बहिणीला आहो जावं बोलायचं. एक अंतर, बोलण्यात एक नम्रता असली पाहिजे. मोठ्या माणसाने एखादं काम सांगितलं तर केलं पाहिजे, असे आमच्या संस्कार होते बाबा. आता शिवी देणं तर फार पुढची गोष्ट झाली. पण ह्यांनी आता जाहीरच केलं की शिव्या देणं हा गुन्हा नाही. अहो अभिजित दिपके, तुम्ही देशाच्या पंतप्रधानाला शिवी देता, त्याच्या हयात नसलेल्या आईला शिवी देता, आणि तुम्ही गुन्हा नाही म्हणता. आणि जर आम्ही संविधान कुणी लिहिलं याच्यावर जर काही चर्चा करायला सुरुवात केली किंवा आरेला कार्य केलं तर आमच्यावर तुम्ही ॲट्रॉसिटी दाखल करता. दुटप्पीपणा कसं काय, कशामुळं? आता कुणीच कुणाला शिव्या देऊ नये आणि शिव्या देणं गुन्हा नसेल तर मग ॲट्रॉसिटीचा कायदा कशाला ठेवायचा? म्हणजे दुसऱ्याला शिवी दिली त्यावेळेस ॲट्रॉसिटीचं तुम्हाला काही हे नाही आहे, पण तुम्हाला कुणी शिवी दिली की ॲट्रॉसिटीचं संरक्षण आहे. म्हणजे तुम्ही सर्रास या देशाच्या पंतप्रधानाच्या इंग्रजी उच्चाराची थट्टा करता. अरे तुमचे उच्चार कसे आहेत ते बघा. सोशल मीडियावर तुमच्या उच्चाराची लेटर काय तर ह्याच्यावर खूप चालू आहे. आणि तुम्ही तो बोस्टनला शिकले म्हणे. काय जरी बोस्टनला शिकले असले तरी शेवटी ते हिंगोलीचं जातच नाही ना कुठं. कावळ्याला किती आंघोळ घाला, तो बगळा थोडाच होत असतो. तो कावळा ते कावळाच राहत असतो आणि घाणीतच चोंच मारत असतो. झुरळ ते झुरळच. त्याला स्वच्छ ठिकाणी बसवलं तर त्याला नाही जमत ना. कालपासून यांची इथे काही मीटिंग चालू आहे. त्या मीटिंगमध्ये दारूच्या बाटलीचे खोकं गेलं असं ते प्रसारमाध्यमावर होते. ते आम्हाला काही माहीत नाही बाबा. म्हणजे हे चहा वाटालेत, मागं दारूचे खोके चाललेत. आणि तुम्ही एवढे ढोंगी आहात. तुमचा कार्यक्रम ठरलेला आहे. नसता झारखंडमध्ये ते बिचारे विद्यार्थी पावसा पाण्याचं उघड्यावर बसलेत आणि ह्या तुम्हा लोकांना तिथं जायला वेळ नाही. पण देशाच्या विविध भागातून विमानाने छत्रपती संभाजीनगरला येऊन अभिजित दिपकेची तर चहा, नंतर काय दारूच्या बाटल्या दिसल्या, त्याच्यासाठी सगळी सोय आहे. आणि प्रसारमाध्यमंसुद्धा हुरळली मेंढी लागली लाडग्याच्या नाद, सगळ्या देशाचा प्रसार मीडिया इथं येऊन बसला आहे. अहो ते झारखंडचे पोरं बिचारे देवस्थानमधून आलेलं महाप्रसाद खात आहेत. आणि याला कोण एक मोबाईल रिपेअर करणारा का युन्नूस का टिन्नूस रोज 8-8, 10-10 लाख रुपयाचे जेवणाचे पाकिटं वाटतोय. यांना तिथं झारखंडमध्ये जायला वेळ नाही आहे, यांना पंजाबमध्ये जायला वेळ नाही आहे, यांना कर्नाटकमध्ये वेळ नाही, यांना केरळमध्ये वेळ नाही. यांचा एकच कार्यक्रम होता, म्हणजे प्रस्थापित आता NDAचं हिंदुत्ववादी सरकार कसं पाडायचं. यांच्या आंदोलनामध्ये विद्यार्थी सोडून बाकी सगळ्या गोष्टी चालू होत्या. मुली घाणघाण शिव्या देत होत्या, घाणघाण चित्राला कशा हावभाव केले जात होते. भारत तिकडे ते तुकडे होंगे याच्यावर होतं. एक मुसलमान प्राध्यापिका तर म्हणली, ह्या मनहूस देशात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळं मुसलमानाला काही थोडा श्वास घेता आला. अगं बाई, तुला कुणी इथं आग्रह केला आहे का थांब म्हणून? तुला जो दिवस चांगला वाटतो त्या देशात जाऊन राहा ना.
असं होतं. आणि झारखंडाच्या त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, अभिजित दिपके इकडे येऊसुद्धा नका, आम्हाला गरज नाही तुमची, हे आमचं फक्त विद्यार्थ्याचं आंदोलन आहे. तिथं कुठल्याही पोलिसावर हात उगारला गेला नाही. खुद्द अभिजित दिपकेच्या बापाचं सरकार, बाप म्हणजे राजकीय बाप, यांचं ज्या पंजाबमध्ये सरकार आहे त्या पंजाब पोलिसनंच यांच्या आंदोलनामध्ये कसे अतिरेकी घुसले होते हे उघड केलेलं आहे. म्हणून झारखंडचे विद्यार्थी म्हणले फक्त विद्यार्थ्याचं आंदोलन आहे. इथं आम्ही काय कुण्याही विधानसभेला घेराव घालणार नाहीत, कुण्याही पोलिसाला शिवीगाळ करणार नाहीत, हात उचलणार नाहीत. ती कोण यांच्या आंदोलनातून निघालेली कोण नेहा बोरा ती तिकडं चालली म्हणे, येऊ नका म्हणून सांगितलं त्या लोकांनी. अरे ही तर इज्जत आहे तुमची, कारण तुम्ही एक राजकीय अजेंडा घेऊन हे आंदोलन करत होतात. एकदा तुम्ही तुमचा राजकीय बाप जाहीर करा आणि पहा मग तुमच्या आंदोलनात किती लोक येतात. तुम्ही बुरखा तर विद्यार्थ्याचा पांघरून घेतला, पण त्याच्या आड काय तुम्ही करत होते. अरे तुमचा दुष्ट एवढा हेतू होता की सोनम वांगचुकसारखा सामाजिक कार्यकर्ता तिथं मेला पाहिजे आणि मग त्याचा आपण फायदा उचलला पाहिजे. पण वेळी सरकार सावध झालं आणि साळसूदपणे अभिजित दिपके आणि त्यांचा तो कोण दुसरा दास प्रवक्ता म्हणतो की शिवी देणं गुन्हा नाही. जर शिवी देणं गुन्हा नसेल तर झुरनाळं तुमच्या मायला नेऊन शिनी करा, काय माझं वाकडं करतात. धन्यवाद.